डॉक्टर मला डायबिटीस आहे, मला झोपेचा काहीच त्रास नाहीये, तरी तुम्ही मला शिरोधारा का करून घ्यायला सांगितलीये? असा प्रश्न परवा एका पेशंटने विचारला आणि त्याचं उत्तर आहे स्ट्रेस. स्ट्रेस हा डायबिटीस असताना सायलेंट शुगर रेझर म्हणून ओळखला जातो. तुम्ही कितीही लाईफस्टाईल चांगली ठेवली, कितीही अँटीडायबिटिक्स घेतले तरी सुद्धा शुगर वाढलेलीच येते आणि त्याचं कारण असतं स्ट्रेस. या स्ट्रेसमुळे काय होतं तर कॉर्टिसॉल नावाचा एक हार्मोन सिक्रेट होतो ज्याची लिव्हरवर ॲक्शन आहे. त्यामुळे लिव्हरचं काम व्यवस्थित होत नाही. त्याचबरोबर इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला लागतो आणि त्यामुळे रक्तामधलं साखरेचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर स्ट्रेसमुळे क्रेव्हिंग्ज वाढतात. त्यामुळे नको त्यावेळी नको ते अन्न खाल्लं जातं आणि त्यामुळे सुद्धा शुगर वाढायला सुरुवात होते. पण मग आता ह्याला करायचं काय? स्ट्रेस तर येतोच, टेन्शन येतच, विचार थांबत नाहीत. मग ह्याला औषधं आणि शिरोधारा ह्यांनी उत्तम उपयोग होतो. पण त्याचबरोबर जेव्हा योगासनं, प्राणायाम आणि ध्यान म्हणजेच मेडिटेशन पेशंट करायला लागतात, तेव्हा आपल्याला त्यांच्या लक्षणांमध्ये आणि रिपोर्टमध्ये सुद्धा फरक दिसायला सुरुवात होते. शिरोधारेमध्ये आज्ञाचक्रावर काम होतं जिथे मन आणि बुद्धी आहे. त्यामुळे मन आणि बुद्धीने घ्यायचे जे निर्णय आहेत ते व्यवस्थित घेतले जातात. सद्सद विवेक बुद्धी जागृत होते आणि त्यामुळे स्ट्रेस आणि टेन्शन कमी व्हायला मदत होते. त्यामुळे जर तुमची शुगर कमी होत नसेल तर हे उपाय नक्की ट्राय करा. एक, रोज किमान 7 ते 8 तास छान गाढ झोप व्हायला पाहिजे. दुसरं, झोपेच्या आधी 1 तास स्क्रीन डिटॉक्स करा. बिलकुल स्क्रीन झोपायच्या आधी वापरू नका. रोज किमान 10 मिनिट प्राणायाम करायला सुरुवात करा. 5 मिनिट ध्यान करायला सुरुवात करा. स्ट्रेस मॅनेज करायला ह्या उपायांचा तुम्हाला नक्की फायदा होईल.